आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात आज बोरगाव येथून पदयात्रा इस्लामपूर ईश्वरपूर तहसील कार्यालयावरती जात आहे। खऱ्या अर्थानं बघितलं तर हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांसाठी हा घातक असून आणि हजारो एकर शेती ही उद्ध्वस्त होणार असून यासाठी आज बोरगाव येथून जितेंद्र पाटील साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही पदयात्रा बोरगाव ते ईश्वरपूर तहसील कार्यालयावर जात आहे। आपल्यासोबत जितेंद्र पाटील साहेब आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पाटील साहेब, एकंदरीत बघितलं तर हा शक्तीपीठाचा वाढता विरोध असा असून सुद्धा रस्ता रेटत आहे, काय सांगाल आपल्याबद्दल? या सरकारला जनतेची ऐकायची सवय नाही। ही सरकार मनोवादी आहे, ही सरकार आरएसएसच्या विचारधारेचं आहे। स्वातंत्र्यापासून कधीही सरकार ह्या सरकारमधल्या असलेल्या मंडळींनी त्यांच्या आरएसएसच्या ह्याच्यावर कधी राष्ट्रध्वज फडकवला नाही। यांना या सरकारला कधी जनतेचं कधी घेणं देणं नाही, कारण स्वातंत्र्याची भाग घेतला नाही त्या मंडळीला शेतकऱ्यांचे कळवणूक कधी येणार आहे? या सरकारने या शेतकऱ्यांनी सरकारला काय काय दिलं या देशामध्ये? रेल्वे लाईन शेतकऱ्यांमधून गेल्या, त्यानंतर पुलं कॅनॉल गेली, रेल्वे गेल्या, अनेक विमानतळं झाली, अनेक गोष्टीमध्ये या देशाच्या रस्ते झाले, अनेक गोष्टीमध्ये या शेतकऱ्यांचं योगदान आहे। म्हणून ह्या देशाची प्रगती झालेली आज दिसते। जी गरज, एखाद्या गोष्टीची गरज असेल तर शेतकरी दोन पावलं पुढे जाऊन मदत करायला कधी शेतकऱ्यांना विचार केला नाही, ते शेतीचा विचार केला नाही। आता आम्ही अबुधारक झालोय। आमच्यातनं तुम्ही चांदोलीचं धरणग्रस्त गावं बसवली, त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांची जमीन कमी झाली। आता या शेतकऱ्यांना किती डाव ह्या सरकारला विनंती करायची की तुम्ही ह्या शक्तीपीठाची गरज काय आहे का? अनेक ठिकाणी जे देवालय आहे त्या देवालयाला जाण्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्याने की सुस्थितीपर्यंत जाण्याची व्यवस्था निर्माण अनेक वर्षापासून आहे। असं एकही देवस्थान नाही की तिथं सरकारला गरज वाटते की आज तिथं रस्त्याची गरज आहे, तिथं देवस्थान रस्त्यापासून बाजूला आहे, तिथं लोकांना देवाला पाया पडायला जायला अडचण होत्या। असं काही नाही या देशामध्ये, आता सगळी व्यवस्था आहे। तुम्हाला तुमच्या हेकेखोरपणानं, तुमच्या प्रवृत्ती वाईट विचार प्रवृत्तीनं या शेतकऱ्यांना कुठेतरी देशोधडीला लावायचं आहे। आज आम्ही ही शेती करत असताना मोठं योगदान या देशामध्ये आहे, कारण शेतीप्रधान देश म्हणून आपण आपल्या देशाकडे बघतो। आज आमची राहिलेली जमीन आम्ही 72-75% आज 62% आमचं शेतीचं तुकडं होत गेलं। त्याच्यामध्ये तुम्ही MIDC अनेक प्रोजेक्ट आणलं, शहरीकरण वाढलं आणि त्याचा परिणाम शेती उत्पादनावर झाला आणि शेतकरी छोटे छोटे शेतकरी झालेत। उद्या आज असा एक शेतकरी आहे की त्याची 2 एकर जमीन निघून जात्या, त्याच्यात पोल्ट्री आहे, त्याला शिल्लकच काय राहत नाही, घरदार सगळे निघून जाते। मी विस्थापित करणार आहे कुठं? तुम्ही आम्हाला पैशाची गरज नाही, आज आम्हाला शेतीची गरज आहे, आम्हाला जगायचं आहे। त्याच्यावर पुढल्या अनेक पिढ्या आमच्या त्याच्या उपजीविकी करणार आहेत आणि त्याच्यावर आमचं कुटुंब चालणार आहे। कारण पूर्वीपासून आम्ही शेतीवरच काम करतो, आमच्या मागल्या पुढे शेतीवर जगल्या आणि पुढल्या पिढ्या सुद्धा शेतीवर जगणार आहे। तर आपल्याला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की काही गोष्टीचा हट्ट सोडायचा असतो, काही तडजोड करायची असते, जनतेचा रेटा बघून निर्णय बदलायचे असतात। जर आपण निर्णय बदलला तर जनता, तुम्ही घेतलेले निर्णय बदलायची जनता सक्षम आहे। आज वारं तसं राहिलेलं नाही, जनता आज आपल्या विरोधात आहे आणि शेतकरी एक असा घटक आहे की तो उपजीविका करतो आणि आपला उद्योग करत असतो। तो शेतकरी सुद्धा आज तुमच्या विचारधारेतनं ह्या ज्या काही 14 जिल्ह्यातनं जातोय तो सगळा शेतकरी तुमच्या विरोधात आहे। बाधित कमी असतील पण त्याचे पै पाहुणे, नातेवाईक अनेक संख्येनं आम्ही बहुसंख्येनं शेतकरी त्याच्यामध्ये घोरपडलोय। कारण आमचा एक नातेवाईकाची शेती गेली, एक नातेवाईक आमचा रस्त्यावर आला तर अनेक नातेवाईकांच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो। त्याचा विचार कोणाचा? एकंदरीत पाहिलं तर आता हा शक्तीपीठाचा तुमच्या बोरगाव गावापासून काही अंतरावरची कृष्णा नदी आहे, तर काय कशा पद्धतीने इथं फरक पडणार? आता जर शक्तीपीठ हिने केलाच तर मोठ्या भिंती पडतील आणि आज आम्ही बघितलं की ताकारीचा जो बंधारा झाला, साठेवाडी जो बंधारा झाला तो 19च्या पुरामध्ये बघितला, 21च्या पुरामध्ये बघितलं। साठेवाडी बंधाऱ्याच्या वरल्या बाजूला 2.5 फुटानं पाण्याची लेवल जास्त राहते आणि त्याच्या खायल्या बाजूला 2.5 फुटानं लेवल कमी राहते। भविष्यामध्ये जर शक्तीपीठानं तुम्ही जर झाला आणि त्याच्यामध्ये जर ते भिंती गाठल्या तर मला वाटत नाही की ही गावं सरकारला विस्थापित करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करणार आणि आम्ही देशोधडीला लागणार आणि आम्हाला भटकंती करावी लागेल की जे विस्थापित झाली लोक ज्या वेळेला स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्यावेळेला पाकिस्ताननं जशी निर्वासित म्हणून आली या देशामध्ये, तशी परिस्थिती आमच्या 8-10 गावांची विस्थापित होऊन निर्वासित होण्यासारखी राहील आणि ती सरकारला परवडणार नाही। सरकार म्हणतं आम्ही नक्षलवाद संपवला, सरकार म्हणतं की नक्षलवाद आम्ही बंद केला, परत नवीन नक्षलवाद तयार करायला लागला आता तुम्ही। कारण ह्या पिढ्या परत ज्यांच्या पोटाला मिळणार नाही, ज्याला हाताला का मिळणार नाही, तो रस्त्यावर करणार काय? त्याला हातात शस्त्र घेतल्याशिवाय त्याच्या पुढे पर्याय राहणार नाही। भविष्यामध्ये ही चांगल्या दिशेनं वाटचाल करत नाही सरकार, असं माझं मत। मागील 4 महिन्यापासून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही आंदोलन उभं करतात। शक्तीपीठ रद्द करण्यासाठी सांगलीसारख्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तसे जिल्हा कार्यालयावरती मोर्चा काढला। असंच ह्या सरकारचं जर धोरण राहील तर पुढचं पाऊल तुमचं काय असणार? आता शक्तीपीठामध्ये काम करणारे अनेक मंडळी ह्याच्यामध्ये काम करतायत। अनेकांचे विचार घेऊन आपण शेतकरी संघटना संघर्ष समिती म्हणून आपण विचार करतो शेतकऱ्यांना एकत्रित करून, आणि ही सगळ्यांचा ज्यावेळेला एक विचार होईल
की याच्यावर काय पुढं करायचं, कुठल्या आक्रमकतेने आपण काम करायचं, सरकारला विरोध करायचा. पण तीव्र भावनेने हा लढा उभा राहील. कारण आपण बघितलं की देशामध्ये नक्षलवाद वाढला कुठल्या कारणानं. प्रत्येक वेळा अन्याय झाल्यानंतर माणूस पेटून उठतो ना, अन्याय वेळेला शस्त्र हातात घेतो, त्यावेळेला त्याला गरज भासेल तसं तसं पर्याय पुढे होत जातील. त्यामुळं आज तो विचार नाही, ज्यावेळेला आम्ही सगळी संघटित होऊन एका जागी बसू आणि जो निर्णय आमचा सगळा समविचारी लोकांचा होईल त्या निर्णयाशी सगळी बांधिलकी राहून याला आम्ही ठामपणे विरोध करू. तर आपण पाहिलं की शक्तीपीठच्या संदर्भात कशा पद्धतीने शेतकरी आक्रमक झालेले आहेत. आज बोरगाव ते ईश्वरपूर पर्यंत हा पदयात्रेचं आयोजन केलं आहे. ह्याच पद्धतीने सरकारनं ऐकलं नाही किंवा हा रस्ता रद्द नाही केला तर इथून पुढेही आणखी तीव्र पद्धतीनं आंदोलन करण्यात येईल. M24 तासासाठी मी दिलीप मोहिते, सांगली.